हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आणि खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग टाकते. काही दिवस मी गावी गेली होती, काही फॅमिली इमर्जन्सी होती म्हणून. पण गावी जायच्या आधी एक दिवस मी हा ब्लॉग शूट केला होता घरी, इव्हिनिंग रुटीनचा. तो मी म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करावा. अजूनही माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल की तब्येत अजूनही बरी नाहीये आणि त्यामुळे गेल्या 8-10 दिवसात मी काही शूट पण केलेलं नाहीये. हळूहळू आता मी ब्लॉग स्टार्ट करतेय. हा जुना ब्लॉग आहे तो आधी अपलोड करते, त्याच्यानंतर मग 15 ऑगस्टचा वगैरे जे पुढचे ब्लॉग असतील ते येतीलच. रात्री घरी आल्यानंतर थोडा वेळ टीव्ही लावून गाणी ऐकत बसली होती. थोडं माइंड रिलॅक्स होतं म्हणून, कारण म्युझिक ही अशी थेरपी आहे की ती खूप हेल्पफुल असते आपला माइंड डायव्हर्ट करण्यामध्ये वगैरे. मस्त गाणी लावते मी, जी एकदम रात्री ऐकण्यासारखी असतात, म्हणजे जुनी गाणी आपली तीच मला आवडतात ऐकायला. आणि ती लावून थोडा वेळ शांतपणे ऐकते आणि मग जेवायला बनवायला घेते, कारण थोडा तरी आपल्याला रिलॅक्स टाइम हवा असतो, एक 10-15 मिनिटाचा ब्रेक. ऑफिसची ड्युटी संपल्यानंतर घरची ड्युटी चालू करण्याआधी थोडासा स्वतःसाठी वेळ, एक 5-10 मिनिटं, जिथे तुम्ही तुमची कॉफी पण एन्जॉय करू शकता किंवा तुम्हाला जसं हवा तसा रिलॅक्स टाइम तुम्ही स्पेंड करू शकता. असा हा माझा मी टाइम आहे. त्याच्यानंतर मग आजची जेवणाची घाई तर होतीच. स्वयंपाक मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पुढे. पण मी कोणतं गाणं ऐकत होती ते बघा. त्यानंतर मिल्कशेक बनवायला घेतला. ड्रायफ्रूट मी सकाळी भिजवले होते आणि मिल्कशेक बनवलाच नव्हता आणि मग ते वेस्ट होतील म्हणून म्हटलं मिल्कशेक आधी बनवून घेते. सगळे ड्रायफ्रूट्स मी मिक्सरमध्ये घातले आणि ते आधी फक्त नुसते ड्रायफ्रूट्स आधी बारीक करून घेतले. खजूर, बदाम, अंजीर, अक्रोड सगळं, आणि त्याच्यामध्ये हे चिया सीड्स आहेत ते टाकले होते आणि दूध एवढंच घातलं होतं. खजूर जास्त असल्यामुळे अंजीर आणि खजूर गोडच असतात, त्यामुळे काही गरज नसते आपल्याला त्याच्यामध्ये शुगरची. आणि एक आंबा होता, आता आंब्याचा सीझन संपलाय पण एक आंबा होता आमच्याकडे, तर मग मी त्याचे पण स्लायसेस करून टाकले जेणेकरून त्याची टेस्ट बेटर होईल म्हणून. आणि असा मस्त यम्मी आणि हेल्दी मिल्कशेक तयार होता. ह्याच्यामध्ये तुम्ही सीझनल फूड्सने चेंज पण करू शकता, जसं की ॲपल टाकू शकता, केळी, जी तुम्हाला फ्रूट्स आवडतात आणि जी दुधाबरोबर जातात असे फ्रूट्स. त्यानंतर लागले कामाला. आज भांडी पण पडली होती दुपारची, तशीच ती सगळी घासून घेतली आधी, कारण दुपारी घासायला वेळ नव्हता. सगळी भांडी वगैरे क्लीन करायला घेतली आणि ते फास्ट फॉरवर्डमध्ये मी शूट केलं आहे, कारण एवढं काही फास्ट मी काम करत नाही. पण म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करते, तर जे खरं ॲक्च्युअल रिअल रुटीन आहे तेच शेअर करते. आजची भांडी बाकी होती, टिफिन वगैरे, कारण रिअल टाईम रुटीनमध्ये नेहमी रोजचं फिक्स नसतं की हेच काम ह्याच वेळेला होईल. कधी कधी कामं मागे पुढे होत असतात आणि त्यामुळे मग मी टिफिन आणि सगळं काही भांडी होती ती आधी क्लीन करायला घेतली, तरच मग जेवण बनवू शकतो आपण. म्हणून खरं तर या रुटीनचा कंटाळा येतो मला. येऊन जर आधी क्लिनिंग करावं लागलं तर खूपच कंटाळा येतो, त्यामुळे शक्यतो मी सकाळी करून जाते हे. पण कधीतरी असं असतं की नाही जमत एखादी गोष्ट. ठीक आहे, सगळ्याच गोष्टी आपण परफेक्टली नाही करू शकत, म्हणून मग जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करत असते मी. त्याच्यानंतर मग आजच्या डिनरचा मेन्यू मी तुमच्याबरोबर शेअर करते. आज डिनरमध्ये बनवणार होते भाकरी आणि बटाट्याची आणि फ्लॉवरची मिक्स भाजी, कारण एक भाजी सकाळची ऑलरेडी शिल्लक होती. असा टोप एकदम चकाचक निघाला होता आणि नवीन नवीन भांडी घासल्यावरती खूप छान दिसतात. हा खूप जाड बुडाचा टोप आहे जो मी नवीनच स्टीलचा घेतलाय. त्याच्यानंतर मग जो मी मिल्कशेक बनवलेला तो पिऊन घेतला आणि त्याच्यासाठी मी शूट करत होती. ह्याचा मला छोटासा शॉर्ट बनवायचा होता म्हणून मी असं शूट केलं आहे आणि मग तेच मी इथे पण ॲड केलं. छानपैकी मिल्कशेकचा आनंद घेतला, जो कदाचित आत्ता मला भारी पडतोय, कारण मी फ्रीजमध्ये ठेवून खाल्ला होता आणि आत्ता माझा जसा आवाज आहे, कदाचित मला ते मँगो आणि दूध सगळं मी फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्यामुळे सर्दी खूपच जास्त झालेली आहे. त्याच्यानंतर मग छानपैकी मिल्कशेक पिऊन घेतला आणि मग गाणी ऐकत ऐकतच जेवणाला सुरुवात केली. तोपर्यंत ऋतुजा आली होती घरी, मी तिच्याशी गप्पा पण मारतीये मध्ये मध्ये. आणि असा टेस्टी मिल्कशेक तुम्ही पण बनवून प्या. फ्रीजमध्ये ठेवू नका शक्यतो, तुम्हाला सूट होत असेल तर ठेवा, पण मला फ्रीजमधल्या गोष्टी तेवढ्या सूट होत नाही. चला तर मग डिनरची तयारी करते आता.
आणि अशी मस्त भाकरी बनवली होती। भाकरी तर खूप छान होतातच माझ्या, त्यात काही डाऊट नाही आहे, कारण आता एवढ्या वर्षांची प्रॅक्टिस झाली आहे, कोणालाही परफेक्ट भाकरी जमेलच एवढी वर्ष केल्यानंतर। असं छानपैकी भाकरी बनवली आणि मग फ्लॉवर आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवणार होती। एका साईडला गाणी चालू होती, एका साईडला माझं जेवणही चालू होतं बनवायचं आणि सतत आजूबाजूला काही ना काहीतरी कामं चालूच असतात, त्यामुळे दिवस कुठे संपतो हेच कळत नाही। खरं तर प्रत्येक स्त्रीसाठी दिवस असा फास्ट निघून जात असतो, सकाळपासून रात्र कधी होते हेच कळत नाही आणि मुंबईत तर म्हणतात ना आयुष्य घड्याळाच्या काट्यावर चालत असतं आणि त्यात हा आनंद भाकरी फुगण्याचा। भले आपण रोज तेच जेवण बनवत असतो, रोज तेच आपलं शेड्यूल असतं, तरीही जेव्हा आपण केलेली मेहनत अशी मस्त होते तेव्हा आनंद होतोच। तोच रोजचा स्वयंपाक असला तरीही स्वतःला ॲप्रिशिएट तर केलंच पाहिजे आणि माझ्या सगळ्या भाकरी अशा मस्त फुगतात। त्याच्यानंतर मग मी भाजी बनवायला घेतली फ्लॉवर आणि बटाट्याची। फ्लॉवर पटकन शिजतो कारण गरम पाण्यातून काढलेला असतो, म्हणून मग बटाटा आधी घातला होता मी। ही माझी पद्धत आहे, कांदा टोमॅटो परतून त्याच्यामध्ये मी भाज्या घालते, मीठ घालते आणि मग ते सगळं छान वाफवून घेते आणि मग मसाले ॲड करते, कारण मग आधीच मसाले ॲड केले तर मग ते सगळं भाजी शिजेपर्यंत ते सगळं असं म्हणजे जळल्यासारखं किंवा चिटकल्यासारखं होतं खाली भांड्याला, म्हणून मग मी आधी भाज्या सगळ्या झाकून वाफवून घेते आणि नंतर मग ॲड करते। आणि सगळ्यात लास्टला मॅन्डेटरी असणारं शेंगदाण्याचं कूट, जे घातल्याशिवाय माझं कुठलीच भाजी पूर्ण होत नाही, तर मग ते घालून मी परत एकदा झाकून ठेवलं आणि क्लिनिंग करायला घेतली, कारण झाडू वगैरे पण मारायचा होता, लादी पुसायची होती। मला जेवण बनवताच सगळं क्लीन करायची सवय आहे, कारण नंतर तेवढा त्राण राहत नाही शरीरात, कारण जेवल्यानंतर दिवसभराचा जेवढा कंटाळा असतो ना तो मला वाटतं बाहेर पडतो, म्हणून मी सगळं आधीच क्लीन करायला घेते। आज मी गॅसही घासणार होते कारण माझ्याकडून दूध उतू गेलं होतं। नॉर्मली हे सगळं मी सॅटर्डेलाच करते, पण दूध उतू गेलं होतं म्हणून मग काय पर्याय नव्हता, म्हणून मग मी सगळंच काढलं क्लीन करायला आणि मस्त गाणी ऐकत गॅस वगैरे सगळंच घासून घेतलं, लादी झाडू सगळंच करून घेतलं आणि त्याच्यानंतरच जेवायला बसले। तोपर्यंत मिस्टर पण आले होते घरी, जेवणाचा टाईम झाला होता म्हणून मी खूप फास्ट आवरत होते आणि सगळं क्लीन झाल्यानंतर कसं छान चकाचक वाटतं ना घर। चला तर मग ह्याच्यानंतर डिनर करून आम्ही आराम केला आणि भेटते तुम्हाला सगळ्यांना नेक्स्ट व्लॉगमध्ये। तुमचं पण रात्रीचं रुटीन असंच घाईघाईचं असतं का हे माझ्याबरोबर शेअर करा। व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा, त्यामुळे माझा छोटासा चॅनल छान ग्रो होईल आणि तुमची मदत होईल। चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।